सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अहिल्याबाई होळकर ही लेखमाला, जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. तर कालच्या पुढे सुरू करते. तुकोजी आणि रखमाबाईंच्या वर्तनाने अहिल्याबाईंची उदासी दिवसेंदिवस वाढतच चालली. दुःखाने मन भरून गेले. कोणत्याच प्रकारचं सुख नशिबी नाही. तुकोजीस पुत्र केले, रखमाबाईस नुशेगत ठेवले, मल्हारास पौत्र समजून वागवले. कुणाचंच माझं नातं संमत नसल्यागत सर्वांनी दुस्साह मांडला. सर्व सोडून हिमालयात जाऊन या जंजाळातून मुक्त होते. कुणीही कारभार करा, मी अपयशी अपशकुनी ठरले. एका नर्मदेशिवाय कुणी त्यांचे अश्रू पाहिले नाहीत. खंबीर धीराच्या अहिल्याबाई पावलोपावली अश्रू ढाळू लागल्या. बोलता बोलता त्यांना रडू येऊ लागले. अवघ्या भूतकाळातील आठवणी काढून रडावं हे सतत घडत रचल्यामुळे हरकूआई मनी सरकल्या. मुक्तास म्हणाल्या, ही स्तंभासारखी खंबीर, ताठ, बाणेदार, दुतर्फेने पराक्रमी, शीर दरबारात अनंत निवाडा करणारी, चंद्रावतास पाणी पाजणारी, राघोबा संगे लढण्यास सिद्ध असलेली शूरबाई आज केवळ घरच्यांनी जेरी सांडल्याने मूळमूळ रडते आहे. ही स्थिती राहिली तर त्यांना वेळ लागेल. वैद्यांच्या म्हणण्यानुसार एखादे आनंदी कार्य घडल्यास दुःखाचे सावट कमी होऊ शकेल. आता एकच मार्ग, नथोबाचे लग्न. अहिल्याबाईंच्या माहेरच्या नात्यातल्या मुलीशी नथोबाचं लग्न अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ठरल्याने त्या अतिशय उल्हासित झाल्या. वधूच्या खरेदीत रंगल्या. रीतसर तुकोजीस आणि रखमाबाईस पत्रात लिहिले, तुम्ही जरी मल्हारच्या लग्नाबाबत मला डावलले तरी मी तुम्हास मुलगा असून मानते. ते निभावणेच आहे, तरी सर्वांनी कार्यास येण्याचे करावे. उदासीनतेचे ढग मावळले. चैतन्याने आणि गोतावळ्याने वाडा भरून गेला. नथोबाचे लग्न चांगले 8 दिवस गाजले. पेशव्यांतर्फे राजेश्वर अहेर घेऊन लग्नास आले. रखमाबाई, मल्हार काशीरावासह आले. कामगिरीवर असल्यामुळे तुकोजी आणि आत्यावर रागावून गेलेला रणवजी आले नाहीत. तेवढेच ते वैषम्य. 13 वर्षांचा नथोबा आणि 11 वर्षांची चिमुरडी बाळा. सुंदर जोडा. अहिल्याबाई सगळे दुःख विसरून नव्या नवरीचे सणवार कोडकौतुक करीत होत्या. आतापर्यंत राजकारणात चिरडले गेलेले मातृत्व वात्सल्य या 55व्या वर्षी पुन्हा जागे झाले. याच गडबडीत आमंत्रित व्युत्पन्न ब्राह्मण, वैद्य, ज्योतिषी, व्याकरणकार, लेखक, पंडित, त्यांची व्यवस्था, कार्य, तजविजी यात त्या गुरफुटल्या. विसाजी देशपांडेही काशीच्या ब्रह्मपुरीचे काम उरकवून परत आले. अहिल्याबाईंच्या मनी सत्कार्यपूर्तीचे समाधान दरवळू लागले. खाजगीतील पैसा योग्य कार्यासाठी खर्च होतो आहे याचा आनंद होत होता. अजून वाटसरूंसाठी धर्मशाळा, विहिरी खोदायच्या होत्या. सरकारी तिजोरीत हिशोबाचा सारा रगाडा झाल्याने फौज खर्चही खाजगीतूनच करावा लागत होता. पानिपतवरच्या शौर्याची खूण महादजी शिंदे आले. त्यांनी सर्वांसाठी अहेर घेऊन ते त्यांना देण्यासाठी भेट समारंभ झाला. इंग्रजांनी वसई घेतल्याचे ऐकून त्या बहुत श्रमी झाल्या. शिंद्यांचा राजा महादजींची चोख बडदास्त ठेवण्यास मुकुंद हरी त्यांचे खिदमतीस होते. मुकुंद हे नारो गणेशचे भाचे असल्यामुळे महादजी त्यांना म्हणाले, तुम्ही मातोश्रींना जाऊन सांगा की आपसात समझोता करण्यासाठी सुभेदारांनी आम्हास पाठवले. मुकुंद हरी म्हणाले, प्रत्यक्ष श्रीमंताशी बोलण्यास सांगा. मोगल भोसल्यांनाही निवारीन, पण मातोश्री बहुत तेजस्वी, चोख कारभार, शिस्त, त्यांच्याशी बोलणे म्हणजे महाकठीण. खाजगीतील 2 करोड उडवल्यामुळे दोघांवरही त्या खूप क्रोधित आहेत. पाटील बाबांनी ठरवले, स्त्रीपणाची भीती घालून जरबेने जर बोललो तरच समेट होईल. बाईंनी त्यांची व्यवस्था चोख ठेवली होती.
अखेर एके दिवशी मोठा धीर करून आपल्या येण्याचे प्रयोजन बाईंच्या कानी घालून म्हणाले, आपल्या भेटींच्या नावे तुकोजीस कापरे भरते. बाई म्हणाल्या, कापरे उगाच भरत नसते. अद्याप तुकोजींनी स्वतः काहीच मिळवले नाही, उलट मामंजींनी मिळवलेले चोरबाडत आहेत. मातोश्री, आपणास क्रोधित करण्यास नाही आलो आम्ही इथे. आता अधिक उणे न बोलता वाद मिटवावा. आम्ही जोडून घ्यावे म्हणजे काय करावे? 4 महाल घेऊन तुकडे मोडत बसावे का? नमुदास आलेल्या दौलतीचा डोळ्यासमोर होत असलेला नाश बघायचा का? समेटाचे चिन्ह दिसत नसल्याने पाटील बाबा खिन्न होऊन म्हणाले, आपण इतक्या ईर्षेने बोलता, पण आपण एक स्त्री आहात. पुरुष म्हणून आमच्या ढंगावर आलो तर आपणास जड जाईल. काय कराल मग? संतापून अहिल्याबाई म्हणाल्या, तुमच्या मनातील गुप्पार दुष्ट हेतू निघाला. तुम्ही उभयता फौजबंदीनेच यावे. इथेही कोणी बांगड्या भरून बसलेले नाही. दारू बारूद इथेही सिद्ध आहे. मी ही सुभेदाराची सून आहे. तुम्ही आता आमच्या सैन्याची करामत पाहूनच जा. त्यांच्या या स्पष्ट आणि परखड बोलण्यावर महादजींनी गोष्टी हसण्यावरी नेऊन मातोश्रींचं सांत्वन केलं. इकडे हरकुआईंनी बातमी आणली. सुभेदारांनी वाफगावी मल्हारांचं लग्न मोठं मातब्बर केलं. श्रीमंत नाना समवेत आले होते, पण लग्नमंडप जळला, लाखोचं नुकसान झालं, माणसंही जाया झाली. माझ्या सुनेस मनोपीडा देणाऱ्यास बरं शासन झालं. आई, नुकसान तर आपलंच झालं ना. आधीच खर्चाचा ताळमेळ नाही, त्यात पुन्हा खोट्या नोंदी करून खर्च फौजेच्या नावे पडेल. परत तिजोरीत खड्डा, कसं आवरावं कळेना. लग्न आटोपताच तुकोजी मातोश्रींना न कळवता टिपू सुलतानाच्या मागे गेले. बाईंनी मनोमन ठरवले की सुभेदारांचा बंदोबस्त करणे आता गरजेचे आहे. मनी काही बेट ठरवून यशवंतरावास पाचारण केले. ते आल्यावर नथोबास दत्तक घेण्याचा विचार सांगितल्यावर ते म्हणाले, मातोश्री, मूल आपलंच आहे. माझ्याविषयी शक ना धरावा, पण एवढ्या टोकाचे पाऊल ना उचलावे. कधीकधी चुका सांभाळून घ्याव्या लागतात. आम्ही किती सोचतो आहोत. तुकोजी सुभेदार केल्या दिवसापासून त्यांचं वर्तन माझ्याशी शुद्ध नाही. 7 वर्षे मुलुकगिरी, 4 वर्षे देशी सरदारकी केली, पण एका पैची तिजोरीत भर तर नाहीच, उलट खाजगीतील खाऊन बसले. फौज खर्चासाठी दिलेल्या महालांना 2 वर्षे गहाण टाकून मला न विचारता साहुकारांकडून कर्जे उचलली. महादजींनी हात टेकले. त्यांनी पत्राद्वारे कळवले, लढाया आम्ही मारतो आणि वाटा मागण्यास हे पुढे. यास आळा घालणे भाग आहे. मूल देणे आहे की नाही तेवढे बोला. मातोश्री, मनी किंचितही किलमिशी आणू नका. आपणास योग्य वाटेल ते करावे. पत्रव्यवहार पाहता पाहता पेशव्यांपर्यंत अहिल्याबाईंच्या सत्य कागाळ्या नेल्याने त्यांना समज देण्याच्या पत्रास उत्तर लिहून तुकोजींच्या 12-13 वर्षांच्या गैरव्यवहाराचा सर्व तपशील लिहून म्हणाल्या, त्यांच्या अशा उद्दाम वागण्याचा बंदोबस्त न करता आमचीच उपेक्षा घडते असे तर नव्हे ना. आमचा नानांवर विश्वास. त्यांनी तुकोजींची चौकशी करावी. तसेच दत्तक घेतलेल्या नथोबास वस्त्रे देऊन तुकोजीस प्रमुख सरदार सेनापती आणि यशवंतरावामार्फत 30 लक्षाचा नजराणाही ठरला होता. त्यावर अद्याप विचार झाला नाही, तो व्हावा. नाना स्वतः आल्यास आम्ही त्यांना अवघे गुंते समक्ष दाखवू. एका सुमुहूर्तावर अहिल्याबाईंच्या पायी घालण्यास रखमाबाई, मल्हार व सुनेला आणले. मनातील राग मनात ठेवून रीतसर स्वागत आणि भरघोस आहेर करून त्यांची रवानगी केली. तोच पुण्याहून वकील अप्पाजींचे पत्र आले. त्यांनी लिहिले की नानांचे गुळपीठ होऊन आपणास डौलापुरते महाल देऊन पूर्ण अखत्यारी तुकोजी सुभेदारास देण्याची मसलत सुरू असल्याचे समजल्याने आपणास विदित केले.
अहिल्याबाई पत्र वाचून सुन्न झाल्या. आम्हीही मल्हाररावांची सून आहोत. याच वेळी ग्वाल्हेरवरून महादजींचे पत्र आले. मजसी जिवंत पकडावे असा मनसुबा, तरी त्वरित फौजा पाठवाव्यात. अहिल्याबाईंनी 10,000 फौज सरदार बाळूजी इंगळे आणि राजाराम रणसोड यांचे सोबत पाठवली. रघुनाथरावांनी चोळी महेश्वर येथे हुलकावणी देऊन सुरतेस इंग्रजांच्या आश्रयास गेल्यामुळे त्यांना झाशीस कैद करण्याचा मनसुबा विफल झाला आणि बापू होळकरांचे शौर्य वाया गेले. नानांनी हैदर आणि फ्रेंचच्या सहाय्याने इंग्रजांना चारही बाजूने शह दिल्यामुळे इंग्रजांनी पूर्ण माघार घेऊन महादजी शिंदे यांच्या मार्फत ग्वाल्हेरपासून 20 मैलांवर सालभाईला 17 मे रोजी तह झाला. तहानुसार रघुनाथरावांनी इंग्रजांचा पक्ष सोडावा आणि 3 लाख रुपये घेऊन रघुनाथरावांनी राहावे आणि साष्टी बेट सोडून इतर सर्व ठाणी इंग्रजांनी पेशव्यांना परत करावी. या तहासाठी अहिल्याबाई अवलोकनार्थ व नानांची आणि महादजींची भेट घेण्याच्या दृष्टीने मुद्दाम सालबाईला गेल्या. अनेक रोगांनी पोखरलेले, जर्जर झालेले शरीर, बुद्धीस भ्रम पडलेल्या अवस्थेत रघुनाथरावांना पाहून अहिल्या मनी म्हणाल्या, या घरभेद्याचे अखेर काय झाले? अत्र ना परत्र, ऐहिक आणि परलौकिक अवघे नासले. सुरतेत कोण्या ब्राह्मणाची पोर पळवल्याने तिच्या आईवडिलांनी आत्महत्या केली. त्यांच्या वागण्याने कंटाळून इंग्रजांनी त्यांना सुरतेत बंदिवान केले. नानांची भेट झाल्यावर ते अहिल्याबाईस म्हणाले, आपण काही काळ स्वस्थ बसावे, आमचे कारकून येऊन पूर्ण उलगडा करतील. नाना, तुमच्या मनी जर काही विकल्प असेल तर ते होणे नाही. सुभेदारांचे वर्तन ठीक असते तर आम्ही स्वतः तीर्थक्षेत्री गेलो असतो, पण या 14 वर्षात तिजोरीत भर तर दूरच, उलट मोठे खड्डेच पडले. त्यांना जर अखत्यारी दिली तर सारी दौलत रिक्त होण्यास वेळ लागणार नाही. आम्हाला सत्तेचा लोभ नाही, पण मामंजींनी तलवारबाजीने मिळवलेली आणि आम्हास रक्ताचे शिंपण करून शिकवले त्याचा आब जाणून जोपासलेली दौलतीचा या नाश आम्ही बघू शकत नाही. आमचे वयाचे 58 वर्षे सरलीत, आणखी किती वर्ष राहिली? मातोश्री, शांत व्हावे, योग्य कारवाई होईल, असे म्हणाले नाना. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ही जी लेखमाला आहे ही लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर भेटूया उद्या नव्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.